चला तर मुलांनो, आज आपण पहिला पाठ पाहूया. नैसर्गिक साधने, हवा, पाणी आणि जमीन. त्यासाठी आपण सुरुवातीला एक व्हिडिओ पाहूया. नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन. यामधल्या हवा या घटकाचा आपण विचार करूयात. नैसर्गिक संसाधनं म्हणजे काय बरं? तर पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी, जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. त्यांना नैसर्गिक संसाधने असं म्हणतात. आपल्याला जसं श्रीरामपूरहून गोंडेगावला जायचं आहे, तर आपण एखादं साधन वापरतो, बरोबर? मग बस, ट्रॅक्टर, सायकल असू शकतं. तसंच आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण ही साधनं वापरतो, हवा, पाणी आणि जमीन. म्हणून याला नैसर्गिक संसाधनं म्हटलं जातं. निसर्गातल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत बरं, ज्या रोज वापरतो आणि सजीव त्याशिवाय जिवंत राहू शकणार नाही? अगदी बरोबर, पाणी, हवा. तर जमीन, हवा आणि पाणी हे 3 संसाधनं निसर्गातून मिळतात. वातावरणाच्या विविध भागामध्ये हे घटक सापडतात. खालील चित्रामध्ये बघा बरं, आणि कोणता घटक वातावरणाच्या कोणत्या भागामध्ये आहे बघूया. आता ह्या चित्रामध्ये पक्षी आकाशात उडताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे विमान देखील दिसतंय. हे आहेत वातावरणामधले घटक. त्याचप्रमाणे मासे, होडी हे पाण्यामध्ये दिसत आहेत. यालाच म्हणायचं आहे जलावरण. आणि जमीन दिसते आहे. गाय जमिनीवर चरताना दिसत आहे. हा भाग आहे शिलावरणाचा. यावरून समजते की पृथ्वीवरील सजीव व निर्जीव गोष्टी या वातावरणामधील हवा, पाणी आणि जमीन यामध्ये विभागल्या गेल्या आहेत. जमीन, हवा आणि पाणी यांनाच अनुक्रमे शिलावरण, जलावरण, वातावरण म्हणतात. आणि हेच शिलावरण, जलावरण आणि वातावरण मिळून जीवावरण असं म्हणतात. पृथ्वीवरचं जमीन आणि पाण्याचं प्रमाण किती आहे बघूया बरं. जमीन आहे 29%, तर पाणी आहे 71%. आता आपण पुढचा व्हिडिओ बघूयात. नैसर्गिक संसाधने म्हणजे काय? नैसर्गिक संसाधने म्हणजे काय? सजीवाला दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या निसर्गातील विविध घटकांची मदत होत असते. सजीवांच्या मूलभूत गरजा भागवणारे हे घटक म्हणजे संसाधने होय. यामध्ये प्राणी, पक्षी, मासे हे विविध प्रकारचे सजीव आहेत. हवा, पाणी आणि जमीन या साधनांचा मनुष्याला जगण्यासाठी उपयोग होतो. हे तिन्ही संसाधने नसतील तर आपण जगू शकू का? नक्कीच नाही. मग या संसाधनाविषयी अधिक माहिती आपण घेऊयात. या चित्रामध्ये पक्षी उडताना दिसत आहेत, म्हणजेच ते वातावरणाचा घटक आहे. गाय चरताना दिसते. नदीचा किनारा दिसतोय. त्याचप्रमाणे मासे हे पाण्यामध्ये दिसतात. डोंगर, नदी हे सर्व घटक दिसतात. आकाशात जे उडत आहेत घटक ते आहेत वातावरणातले. पाण्याला म्हटलं जातं जलावरण. या जलावरणामध्येच मासे आढळतात आणि काही पाण्यात राहणारे इतर वनस्पती देखील. हवेमध्ये, जमिनीवर आणि पाण्यामध्ये अशा तिन्ही ठिकाणी सजीवांचा अधिवास आहे. आणि ह्यांनाच नैसर्गिक संसाधन असं म्हटलं आहे. या तिन्ही गोष्टींशिवाय अधिवास शक्यच नाही. पृथ्वीला कवच आहे. कवच म्हणजे एखादं फळ सांगा कवच असलेलं. कवठ, अक्रोड, बदाम. तसंच पृथ्वीला देखील कवच आहे. पृथ्वीचं कवच? हो. पृथ्वीला देखील वातावरणाचं कवच आहे. सर्वप्रथम शिलावरण, जलावरण आणि वातावरण ही 3 कवचं आहेत पृथ्वीची. शिलावरणामध्ये जमीन येतं, जलावरणामध्ये पाणी येते, तर वातावरणामध्ये हवा येते. पृथ्वीभोवती असणारे हे तिन्ही कवच आहे. आणि ह्या तिन्ही कवचांना मिळूनच जीवावरण असं म्हटलं जातं. पृथ्वीवर तुम्ही निरीक्षण केलं पृथ्वीच्या गोलाचं, तर जमिनीचं प्रमाण 29% आणि प्राण्याचं प्रमाण
हे 71%. पाणी हे जास्त आढळतं. 71% इतकं प्रमाण आहे. पृथ्वीखोलाचं तुम्ही निरीक्षण केलं तर ते निळ्या रंगाची पृथ्वी दिसते. त्याचं कारण म्हणजे पृथ्वीवर पाणी अधिक प्रमाणात आहे आणि जमीन कमी प्रमाणात आहे. त्यातही खारं पाणी अधिक प्रमाणात आहे व पिण्यायोग्य पाणी कमी प्रमाणात आहे. आपल्याला आजूबाजूला सगळीकडे हवा दिसते. दिसते? नाही, हवा जाणवते. हवा कुठल्या कुठल्या घटकांनी मिळून बनली? कधी विचार केलाय? चला पाहूया. हवेमध्ये ज्याला आपण वातावरण म्हणतो त्यात अनेक प्रकारचे वायू आहेत. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड. याचप्रमाणे हवेतील धूलिकण, पाण्याची वाफ असते. खालील चित्रात हे घटकांचं प्रमाण दिलं आहे. ऑक्सिजन जो आपल्या सर्वाधिक सजीवांना लागतो त्याचं प्रमाण आहे 21%. सर्वाधिक प्रमाणात आहे नायट्रोजन टक्के. ऑर्गॉन 0.9%. इतर वायू आणि घटक 0.7%. कार्बन डायऑक्साईड 0.03%. हवेतील वायूंचे काही उपयोग आहेत पहा. हवेविषयी अधिक आपण जाणून घेऊया. चचू, स्कूल के फर्स्ट डे के लिए बैग, पेंसिल बॉक्स और मेरा वाटर बॉटल. तील हवा या संसाधनाचा आपण प्रथम सविस्तर विचार करू. वातावरणात कोणकोणते वायू असतात? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. बरोबर आहे तुमचे. पण वातावरणात या वायूंव्यतिरिक्त इतरही घटक असतात आणि हे सर्व घटक वातावरणातील वेगवेगळ्या थरात कमी अधिक प्रमाणात आढळतात. वातावरणात तपांबर, स्थितांबर, दलांबर, आयनांबर आणि बाह्यांबर असे हवेचे 5 थर आहेत आणि हे सर्व वायू या 5 थरात आढळतात. हवेमध्ये विविध घटक मिसळलेले असतात. पृथ्वीच्या वातावरणातील हवा हे एक महत्त्वपूर्ण संसाधन आहे आणि या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड या वायूंसोबत 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण यांचा समावेश होतो. या सर्व वायूंपैकी तपांबरमध्ये एकूण वायूच्या सुमारे 80% वायू असतात. तर स्थितांबरामध्ये या वायूंचे प्रमाण 19% असते. पुढे दलांबर व आयनांबरामध्ये हे वायूंचे प्रमाण कमी होत जाते. तर शेवटी बाह्यांबर आणि त्यापुढे हे वायूच आढळून येत नाहीत. पृथ्वी सभोवताली असलेले अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा प्रमुख घटक म्हणजेच हवा. वायू बरोबरच धूलिकण, पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प यांचा समावेश सुद्धा हवेत होतो. हवेतील वायूंचे प्रमाण हे भूपृष्ठाजवळ जास्त असते, तर जसजसे आपण वर जातो तसतसे हवेतील वायूंचे प्रमाण कमी होत जाते. या वायूंचे प्रमाण हवेत किती टक्के असते ते या आकृतीवरून आपल्याला कळेल. हे पहा, यामध्ये दिसते आहे की हवेत सर्वात जास्त असलेला वायू नायट्रोजन आहे. त्याचे हवेतील प्रमाण 78% म्हणजे सर्वात जास्त आहे. आणि जो वायू आपल्याला श्वसनासाठी आवश्यक असतो त्या ऑक्सिजनचे हवेतील प्रमाण हे 21%च आहे. त्यानंतरचे प्रमाण आहे कार्बन डायऑक्साईड या वायूचे, जे केवळ 0.03% आहे. इतर वायू व हवेतील इतर घटकांचे प्रमाण 0.07% आहे आणि अर्गॉन या वायूचे प्रमाण 0.09% दिसते आहे. अशा प्रकारे वातावरणातील हवेमध्ये विविध वायू आपल्याला कमी अधिक प्रमाणात आढळतात. हवेतील हे सर्व वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी टिकून आहे. जीवनासाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्त्वाची गाळणी आहे. इतकेच काय तर धुके, ढग, हिम, पाऊस यांची निर्मितीही वातावरणामुळेच शक्य होते. स्टेट गवर्नमेंट ने पुणे
हवेतील विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून आहे. जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच अन्नघातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण महत्त्वाची गायणी आहे. धुके, हिम, पाऊस यांची निर्मिती वातावरणामुळे शक्य आहे. वरील चित्रामध्ये तुम्हाला प्रदूषण दिसतंय बघा. चारचाकी वाहनांचा धूर, कारखान्यांचा धूर, फटाके, त्याचप्रमाणे ज्वालामुखी, भूकंप इत्यादी कारणांमुळे देखील पृथ्वीच्या पोटातून लाव्हारस बाहेर पडतो. या लाव्हारसाच्या वाफा त्याचप्रमाणे त्याच्या जी राख तयार होते त्यामुळे देखील प्रदूषण होते. इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक कुठले आहेत बरं? नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि काजळी. पृथ्वीच्या जवळ येणारी ही किरणं आहेत, ही घातक किरणं, त्याचा त्रास होत नाही का? तर हवेत ओझोन वायूचा थर असतो. हा ओझोन वायू आपला संरक्षण कवच आहे. वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खाली ओझोनचा थर आढळतो. ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग होत नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवांसाठी महत्त्वाचं आहे. सूर्यापासून येणारी अतिनील किरणं सजीवांसाठी हानिकारक असतात. ही किरणं ओझोन वायू शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचं रक्षण होतं. वातानुकूलित यंत्रे, रेफ्रिजरेटर यामध्ये थंड हवा येण्यासाठी वापरला जाणारा क्लोरोफ्लोरोकार्बन्स तसेच कार्बन टेट्राक्लोराईड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोन थराचा नाश होतो. ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे म्हणून 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो. या चित्रामध्ये तुम्हाला आकृती दिसते. 6 आकृत्या दिसतात. 2014 सालची 15, 16, 17, 18 आणि 19 ही आकृती आहे पृथ्वीची. 2014 साली निळ्या रंगाचं जे छिद्र दिसतंय ते छोटंसं आहे. हे छिद्र कशाचं आहे माहिती? ओझोन वायूला पडलेलं हे छिद्र आहे. हे छिद्र मोठं होत गेले आणि 2019पर्यंत मोठा आकार झाला आहे. म्हणजेच प्रदूषणामुळे ओझोन वायूचं छिद्र वाढत आहे. हवेतील वायूंचे आपण काही उपयोग बघूयात. नायट्रोजन वायूचा उपयोग जमिनीत वनस्पतींना वाढण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे आपण जे वेफर्स खातो ते वेफर्स पॅक बंद करण्यासाठी उपयोग होतो. ऑक्सिजनचा उपयोग श्वसनासाठी त्याचप्रमाणे ज्वलनासाठी देखील होतो. कार्बन डायऑक्साईड या वायूचा उपयोग वनस्पतींना अन्न निर्मितीसाठी होतो. कार्बन डायऑक्साईड वायूचा उपयोग आग विझवण्यासाठी देखील होतो. आर्गॉन या वायूचा उपयोग बल्बमध्ये होतो. हेलियम या वायूचा उपयोग बिना पंख्याच्या इंजिनावर चाललेल्या विमानामध्ये होतो. निऑन या वायूचा उपयोग रस्त्यावरील पथदिवे यासाठी होतो. क्रिप्टॉन या वायूचा उपयोग फ्लोरोसंट पाईपमध्ये होतो. तर झेनॉन या वायूचा उपयोग फोटोग्राफीमध्ये जो फ्लॅश पडतो ना त्यामध्ये होतो. तर अशी हवा, हवेतील घटक पृथ्वीवर नसते तर सजीवांचे अस्तित्वच नसते ना. तापमान खूप वाढले असते, वनस्पती नष्ट झाल्या असत्या. हवेचे प्रदूषण यामुळे देखील आपल्याला शुद्ध हवा मिळत नाही. गिरणी, कारखाने यामध्ये चिमणीच्या धुरातून प्रदूषण होत आहे. धुरांचे उत्सर्जन होत आहे. उत्सर्जन म्हणजे निरुपयोगी घटक बाहेर फेकले जाणे. वाहनांचा धूर, चिमण्यांचा धूर, जळण यामुळे देखील हवेचं प्रदूषण वाढत आहे. यामुळे श्वास घेणे कठीण होत चालले आहे व फुफ्फुसांचे विकार वाढत आहे. असे प्रदूषण आणखी कुठल्या कुठल्या माध्यमातून होतं बरं? बरोबर, चुलीतून निघणारा धूर, फटाक्यांचा धूर, सिगारेटचा धूर, कचरा जाळतो त्याचा धूर, कंपनीला आग लागली तर त्याचा धूर. अगदी बरोबर. नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, काजळी यासारखे घातक वायू हवा प्रदूषित करतात आणि शुद्ध हवा आपल्याला मिळत नाही. श्वसनाचे आजार होताना दिसतात.
आपल्या पृथ्वीवर जे पाणी उपलब्ध आहे ते समुद्र, महासागर यामध्ये देखील आहे. परंतु हे पाणी पिण्यास उपयुक्त नाही, कारण ते खारट आहे. तर बर्फस्वरूपात किती पाणी आहे हे या चित्रातून दिसतं आणि पिण्यासाठी उपलब्ध पाणीही देखील दिसतंय. हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन होऊन ऑक्सिजन संयोग पाहून त्यापासून पाण्याची निर्मिती होते. पृथ्वीवरील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता या चित्रामध्ये दाखवलेली आहे. पाण्याला काही गुणधर्म असतात. पाणी 3 अवस्थांमध्ये आढळते. त्याला रंग, चव, वास नसतो. अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात, म्हणून पाण्याला वैश्विक विद्रावक म्हणतात. प्राण्यांमधील रक्त, रसद्रव्ये यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण अधिक असते. कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही, म्हणून पाण्याला जीवन असं म्हटलं जातं. समुद्राचं पाणी खारट असून उपयुक्त आहे का? कारण त्यामधून साधनसंपत्ती मिळते, जसे की मासे, शंख, शिंपले, मीठ. मिठाशिवाय तर आपण जगूच शकत नाहीत. With एका Byju's app, व्यक्तीला children remember their concepts forever. पिण्यासाठी एका व्यक्तीला अंघोळीसाठी साधारण 35 लिटर पाणी लागते. एका कुटुंबामध्ये 3 जणांनाही पाणी लागत असेल तर किती? 35 गुणिले 3 करा. अशाच प्रकारे प्रत्येक दिवसामध्ये आपल्याला किती पाणी लागते? हे पाणी आपण वाया घालवतोय असं वाटत नाही का? काही जण नळ चालू ठेवतात. नळ चालू ठेवल्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. पादलीने किंवा मगाने पाणी घेतले, त्याने गाडी धुतली तर पाण्याची बचत होते. अशीच पाणी वाचूया आणि साधनसंपत्तीचे रक्षण करूया. जमीन कशाची बनली आहे तर पाहूया. त्यामुळे अथवा तेथील उतारा डोंगरावरील खडक पावसामुळे अथवा पाण्यामुळे घरंगळून खाली येतात. त्यापासून त्याचे खडे, गोटे, माती तयार होतात. खडक, दगड, माती अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जमीन आढळते. काही ठिकाणी जमीन खोल आहे तर काही ठिकाणी उथळ आहे. काही ठिकाणी ती सपाट आहे तर काही ठिकाणी उंच आहे. हवा, जमीन आणि पाणी या तिन्ही संसाधनाचा उपयोग जपून केला पाहिजे. कारण ही तिन्ही संसाधनं आपण निर्माण करू शकत नाहीत. काही प्राणी जमिनीच्या खाली बिळे करून राहतात, काही जमिनीच्या वर राहतात. काही पक्षी, प्राणी जंगलात राहतात तर माणूस घरांमध्ये राहतो. मानव जमिनीचा वापर निवाऱ्यासाठीच न करता त्याच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी सुरू करतो. जसं की शेती करण्यासाठी, वाहतुकीसाठी, उद्योगधंद्यांसाठी, धरणे बांधण्यासाठी, पक्ष्यांना अधिवासासाठी. प्राणी, वनस्पती दोन्ही देखील जमिनीचा वापर करतात. त्याचप्रमाणे जमिनीतून खनिज तेल मिळते, भूगर्भातील काही वायू मिळतात. एक छोटासा प्रयोग करूया. एका पारदर्शक बाटलीमध्ये आपण काही पदार्थ टाकूया. माती, दगड, वाळू, पालापाचोळा, पाणी आणि वरचं झाकण कापून टाकूया. हे सर्व यामध्ये टाकल्यावर नीट तो डबा ढवळून घेऊया आणि तसाच स्थिर ठेवूया. स्थिर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय होतंय पाहूया. पालापाचोळा वर जमा झालाय, दगड खाली गेलेत, गढूळ पाणी देखील वर आहे. मोठे दगड सर्वात खाली, बारीक दगड त्यावर, त्यानंतरचा थर बारीक वाळूचा, त्यानंतरचा थर बारीक मातीचा, त्या सर्वात वर गढूळ पाणी आणि सर्वात हलका असलेला पालापाचोळा वर तरंगताना दिसतोय. अशीच जमिनीची रचना आहे. तर पृथ्वीवरील जमीन देखील याचप्रमाणे आहे. आपण जेव्हा
खोदकाम करतो त्यावेळेस जमिनीची रचना आपल्याला अशी प्रमाणात पाहायला मिळते. हे जमिनीचे थर. सर्वात खाली काळा पाषाण आणि जसजसं वर येतो तसं तसं माती. जमिनीमध्ये जेव्हा मुळे जेव्हा मोठमोठ्या खडकात घुसतात तेव्हा हे खडक फाटले जातात, तुटले जातात. कृथीत मृदा म्हणजे काय पाहूया. जमिनीवर वनस्पती, प्राणी मृत होतात, बरोबर. ते सर्व कुजतात. सर्वात वरती जो थर असतो तो कृथीत मृदेचा असतो. जंगलात किंवा काही गाडले गेल्यामुळे मृत वनस्पतींपासून कृथीत मृदा तयार होते. त्याच्या खालीच वाळू, खडे याचा थर असतो. खडकांचे तुकडे हे जास्तीत जास्त खालच्या अपरिपक्व मृदेमध्ये येतात. मातीचा थर, लहान खडक सर्वात खालच्या थरात आणि मूळ खडक सर्वात खाली खडक असतात. जमीन ही 3 ते 4 प्रकारची. कोकणातील माती लाल तर देशावरील माती काळी. जसा खडकांचा रंग तसा मातीचा रंग. आत्ता तुम्हाला जो प्रयोग दाखवला तो तुम्ही घरी करून पाहू शकता. वाळू, माती, बारीक खडे असलेल्या मातीला मृदा असं म्हणतात. अपरिपक्व मृदा म्हणजे मृदेखालील जमिनीत माती व मूळ खडकांचे तुकडे असतात. त्याला अपरिपक्व मृदा असे म्हणतात. जमीन कशी तयार होते ते पाहूया. मृदा तयार होण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे होते. आपण ज्या जमिनीवर वावरतो ती जमीन देखील मृदेनेच बनलेली असते. जमिनीतील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होत असते. सूर्याच्या उष्णतेमुळे, पावसामुळे, त्याचप्रमाणे अनेक ज्वालामुखी, भूकंपामुळे खडकाचा अपक्षय म्हणजे झीज होत असते. मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो. ऊन, वारा, पाऊस, उष्णतेमुळे, थंडीमुळे, पाण्यामुळे खडकांचे विघटन होते म्हणजेच तुकडे होत आहेत. अशा प्रकारे माती बनते. त्याचप्रमाणे जमिनीमध्ये उंदीर, साप, घुशी यासारखे प्राणी बीळ करतात. त्यामुळे देखील मृदेचा अपक्षय होतो. जमिनीची मुळे ही खोलवर खडकात जातात. त्यामुळे खडक फुटतात. म्हणजे झाडे देखील मृदा तयार होण्यास कारणीभूत आहेत. मृदेचा अपरिपक्व मृदेचा थर हा 2.5 सेंटीमीटर हा तयार व्हायला 1000 वर्ष लागतात. पूर, ज्वालामुखी या सर्व प्रक्रियेतून पुढे माती तयार होण्याची प्रक्रिया होते. म्हणजेच झाडांची देखील माती तयार होण्यात महत्त्वाची भूमिका आहे. जमीन, पाणी, हवा या संसाधनाचा मानव वापर करतो. मानव ही संसाधने निर्माण करू शकत नाहीत. म्हणूनच या संसाधनाचा जपून वापर करणे गरजेचे आहे. मृत वनस्पती, प्राणी यांचे सूक्ष्मजीवामार्फत विघटन होते आणि ते कुजतात. जमिनीवर 29% जमीन आहे. गोडे पाणी 0.3% तर 21% ऑक्सिजनचे प्रमाण आहे. नवीन ठिकाणी घरे बांधल्यामुळे, शहरीकरणामुळे जमीन अधिक प्रमाणात वापरली जात आहे. मानव अधिवासासाठी जंगलतोड देखील करत आहे. या पृथ्वीवर अनेक जण अधिवास करतात. आपली जबाबदारी आहे की या संसाधनांचा जपून वापर केला पाहिजे.